मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे याकरिता मराठा सकल समाजाच्या वतीने अनेक मोर्चे आतापर्यंत काढले गेले. जालना येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाविषयीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. याकरिता राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितल्यानंतर जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या आमरण उपोषण केलेल्या मनोज जरांगे पाटील यांचेही जोरदार समर्थन केले आहे. पण शरद पवारांच्याच एका निर्णयामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा दावा जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव यांनी केला आहे. यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. नामदेवराव जाधव म्हणाले की शरद पवार मराठा आरक्षणावर कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणतात. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं ते कायम का म्हणतात? मराठा समाजाचं म्हणणं आहे की जो आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या, आम्हाला कोणाच्या हक्कांवर गदा आणायची नाही. ज्यामुळे शालिनीताई पाटील या विषयावर आक्रमक झाल्या होत्या तेव्हा शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर विरोध शरद पवारांनी केला. आमचं दुर्दैव आहे की शरद पवारांनी मराठा म्हणून सगळीकडे मिरवलं आणि मराठ्यांचीच चिरवली. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जेव्हा बातम्या येतात तेव्हा स्ट्रॉंग मराठा मॅन असे मथळे यायचे. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचं आणि महाराष्ट्रात मराठा म्हणून मराठ्यांची जिरवायची, हे दुटप्पी वागणं आहे. व्ही.पी. सिंग यांना मंडल आयोगाचं श्रेय जाणार होतं. त्याआधी घाईनं हा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि मराठ्यांचं नुकसान केलं असा आरोप नामदेवराव जाधव यांनी केला. नामदेवराव जाधव म्हणाले की शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण घालवलं. जे मराठे यादीत 181 क्रमांकावर होते त्यावर फुल्ली मारली गेली आणि 182 क्रमांक तसंच 183 क्रमांकावर अनुक्रमे तेली आणि माळी होते. त्यांना आरक्षणात घेतलं गेलं. ओबीसींची पहिली यादी जेव्हा तयार झाली त्यात 180 जाती होत्या. सुधारित यादीत 181 क्रमांकावर मराठा, 182 क्रमांकावर तेली तर 183 वर माळी होते. मग क्रमांक 81 गायब झाला कसा? जे आरक्षण 11% होतं ते 14% झालं. तेव्हा लेव्हा पाटील, लेव्हा कुणबी आणि लेव्हा पडीदार या 3 जातींचा समावेश केला. तेव्हा त्यांची कुठली कागदपत्र घेतली गेली होती? कोणते आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध झाले होते? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण 14 वरून 27% नेलं. मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून तेली आणि माळी या 2 जातींचा समावेश केला. नामदेवराव जाधव म्हणाले की तेली व माळी जातीला ओबीसी आरक्षण मिळालं यावर आमची हरकत नाही, पण त्यांना ते देताना त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासले पण का पाहिले गेले नाही? शरद पवार मुख्यमंत्री असताना जे काही घडले त्याच्या चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढण्यात यावी. 23 मार्च 1994 हा मराठ्यांसाठी काळा दिवस ठरला होता, कारण याच दिवशी शरद पवारांनी 181 क्रमांक खोडून इतर 2 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. डेस्क ऑफिसच्या स्वाक्षरीने 2 जाती ओबीसीत घेतल्या गेल्या. त्यांना तातडीनं 14% आरक्षण देण्यात आलं. त्यानंतर नोकर भरती झाली. तेव्हापासून या समाजाने मिळवलेल्या नोकऱ्यांवर मराठ्यांच्या मुलांचा हक्क होता, हे सत्य आहे. आज मराठा समाजातील वाढत्या बेरोजगाराला हा पवारांनी रातोरात घेतलेला हा निर्णय जबाबदार आहे, असे नामदेव जाधव म्हणतात. राज्यासाठी एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा त्याची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. त्यावेळी या प्रकरणी नेमके काय घडले होते हे स्पष्ट व्हावे यासाठी श्वेतपत्रिका जारी झाली पाहिजे. मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय एका रात्रीत घेण्यात आला. या प्रकरणी कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही. शरद पवारांनी स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी मराठ्यांचे भविष्य गाडून टाकले, असेही नामदेव जाधव यांनी म्हटले आहे.